अनेक देवाचे दास आहेत की ज्यांचे मोठे मोठे संदेश तुम्हाला ऐकायला भेटतील. वचनाची भरपुरी आहे. हालेलुया. एक लिंक आपण शोधायला जातो तर 100 लिंक उघडतात आणि तुम्ही अनेक देवाचे दासांद्वारे देवाचं वचन ऐकू शकता, कारण वचनाची भरपुरी आहे. पण प्रियांनो, येणारे दिवस फार कठीण आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये जे वचन आज खूप भेटत आहे कदाचित ते भेटणार नाही. म्हणून हा जो काळ आहे या काळामध्ये जेवढं वचन साठवता येईल तेवढं साठवा, कारण जेव्हा वचनाचा दुष्काळ पडेल तेव्हा हे वचन तुम्हाला कामात येईल. हालेलुया. कारण बायबल असं म्हणतं शेवटच्या काळी वचनाचा दुष्काळ पडेल. हालेलुया. दुष्काळ जर पडला तर आपल्याला ते अन्न कामात येतं जे आपण साठवून ठेवलेलं आहे. बरोबर आहे ना? जर समजा मागच्या वर्षी खूप पिकलं, मग आपण काय करतो, पिकलेलं जे आहे ते आपण घरात भरून ठेवतो, अर्ध विकून देतो आणि बाकीचं आपण साठवून ठेवतो. मग ते साठवून ठेवलेलं जे आहे पुढच्या वर्षी जेव्हा आपण पेरणी करतो ते पीक वाढीपर्यंत ते मागचं साठलेलं जे ते आपण खात राहतो. बरोबर आहे ना? पण जर समजा ह्या वर्षी दुष्काळ पडला आणि खायला काहीच भेटलं नाही, तर जर मागच्या वर्षी जर मी जास्त साठवलेलं असेल तर या वर्षी मला ते खायला भेटेल जरी दुष्काळ असेल, मी भुका राहणार नाही. बायबल सांगतं शेवटच्या काळी असे दिवस येतील की वचनाचा दुष्काळ पडेल. आज तुम्ही भरपूर वचन ऐकत आहात, आज देवाच्या दासांद्वारे सहज वचन ऐकायला भेटत आहे. पण येणारे दिवस असे असतील की तुम्ही ऐकायचा प्रयत्न कराल पण तुम्हाला ऐकायला येणार नाही. तुम्ही वचन शोधायचा प्रयत्न कराल पण कोणी तुम्हाला वचन सापडणार नाही. आज जगामध्ये असे काही देश आहेत की ज्या देशामध्ये बायबल जे आहे ते उघडपणे तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. बायबल तुम्ही दुसऱ्यांना दाखवू शकत नाही. लपून तुम्हाला बायबल ठेवावं लागतं. बायबल तुम्ही उघडपणे वाचू शकत नाही. मोबाईलवर तुम्हाला बायबल किंवा देवाची वचनं सर्च केली तर त्या ठिकाणी तुम्हाला ते बायबल उपलब्ध होत नाही. अशी परिस्थिती आज सुद्धा जगामध्ये काही देशांमध्ये आहे. आणि लक्षात ठेवा, जर वचन सांगतं शेवटच्या काळी वचनाचा दुष्काळ पडेल तर तो नक्कीच पडेल. हालेलुया. योसेफाला परमेश्वराने प्रगट केलं की 7 वर्ष मिस्र देशामध्ये जेव्हा योसेफ होता त्यावेळेस जो राजा होता त्या राजाला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ ज्यावेळेस योसेफाने सांगितला तर तो स्वप्न असं होतं की हे जे 7 वर्ष आहेत त्या 7 वर्षामध्ये खूप उत्पन्न येईल, खूप पीक येईल, पण त्याच्यानंतर येणारे जे 7 वर्ष आहेत तेव्हा दुष्काळ पडेल. जेव्हा इतका कठीण दुष्काळ पडेल की असा दुष्काळ आजपर्यंत कधी पडलेला नव्हता. असं स्वप्न आणि त्या स्वप्नाचा अर्थ योसेफाला देवाने सांगितला. मग तो राजा जो होता फारो, त्या राजाने योसेफाला सांगितलं काय केलं पाहिजे आता आपण. मग योसेफाने म्हटलं आता हे जे 7 वर्ष आहे, ज्या 7 वर्षामध्ये खूप उत्पन्न येणार आहे, आपण काय करू, हे सगळं धान्य साठवून ठेवू. काय करू, साठवून ठेवू. मोठमोठे गोदाम आपण बांधू आणि त्या गोदामांमध्ये आपण हे धान्य साठवून ठेवू की जेणेकरून त्याच्यानंतर 7 वर्षात जो दुष्काळ पडणार आहे त्या 7 वर्षामध्ये हे साठवलेलं धान्य कामात येईल. हालेलुया. हालेलुया. आज परत एकदा देवाचा आत्मा या गोष्टी सांगत आहे. लक्षात घ्या प्रियांनो, हे सुगीचे दिवस आहेत. परमेश्वर भरपूर वचन देत आहे. देवाच्या दासांद्वारे तुम्ही वचन शिकत आहात. मोबाईलवर, युट्यूबवर तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात. पण येणारा काळ असा असेल तुम्ही शोधाल पण तुम्हाला सापडणार नाही. ठोकाल पण तुमच्यासाठी उघडलं जाणार नाही. मागाल पण तुम्हाला मिळणार नाही. कारण अन्नाचा नाही तर वचनाचा दुष्काळ पडेल. हालेलुया. तुम्ही वचन शोधाल पण तुम्हाला सापडणार नाही. ऐकायचा प्रयत्न कराल, कोणीतरी आम्हाला सांगा देवाचं वचन, पण कोणी तुम्हाला देवाचं वचन सांगणार नाही. त्या परिस्थितीमध्ये जे तुम्ही साठवून ठेवलेलं राहील ना ते कामात पडेल. हालेलुया. देवाचं वचन अंतःकरणात साठवून ठेवा. देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये जपून ठेवा. आज जे जे वचन तुम्हाला सांगितले जात आहेत, मी फक्त माझ्याबद्दल बोलत नाही, जेवढे देवाचे दास तुम्हाला देवाचं वचन शिकवत आहात, प्रियांनो, आपल्या या अंतःकरणामध्ये ते साठवून ठेवा. शेवटच्या काळी हेच वचन तुम्हाला कामात पडेल. हालेलुया. वचनाचा दुष्काळ पडू द्या, तुम्हाला दुष्काळ पडणार नाही, कारण वचन कुठं आहे, अंतःकरणामध्ये. हालेलुया. शैतान जो आहे ना
ज्यावेळेस शेवटच्या काळी विरोध होईल, सताव होईल, छळ होईल, ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ती म्हणून घेण्यासाठी त्रास होईल, तेव्हा लक्षात घ्या, सैतान या पुस्तकातलं वचन फोडू शकतो, जाळू शकतो, फाडू शकतो, पण हृदयातलं वचन फाडू शकत नाही, हृदयातलं वचन जाळू शकत नाही. लक्षात घ्या, विरोध करणारे कितीही करू द्या, ते हे बायबल फाडू शकतात, ते हे बायबल जाळू शकतात, ते हे बायबल नष्ट करू शकतात, पण जर तुमच्या हृदयामध्ये बायबल कोरलेलं असेल ना, कोणीच ते बायबल काढू शकत नाही, कोणीच ते फोडू शकत नाही, कोणीच त्याला फाडू शकत नाही. म्हणून बायबल इथं पाहिजे, इथं नाही. हालेलुया. देवाचं वचन हृदयामध्ये साठवा, परमेश्वराचं वचन अंतःकरणामध्ये साठवा, की शेवटच्या काळी ही शिदोरी तुमच्या कामात पडेल. दुष्काळ पडला तरी पडू द्या, तुम्हाला दुष्काळ लागणार नाही, कारण देवाचं वचन तुमच्या अंतःकरणामध्ये असेल. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, त्या दिवसामध्ये जितकं परमेश्वराकडून शिकता येईल तेवढं शिकण्याचा प्रयत्न करा. संधी साधून घ्या, दिवस कठीण आहे. परमेश्वराचं वचन सांगतं, वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहे. वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहे. वेळ वाया घालवू नका, व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ घालवू नका, तर वेळेचा सदुपयोग करा. एकच गोष्ट आहे ज्याच्याने तुम्ही वेळेचा सदुपयोग करू शकता, ती म्हणजे परमेश्वराच्या चरणी बसणं, देवाचं वचन ग्रहण करणं, परमेश्वराकडून शिकणं, परमेश्वराची वाणी ऐकणं. हा एकमेव वेळेचा सदुपयोग आहे जो या दिवसांमध्ये आपण केला पाहिजे. म्हणून जेवढं जास्त ग्रहण करता येईल तेवढं ग्रहण करा. आणि मी प्रभूला धन्यवाद देतो, त्या उपवास प्रार्थनेमध्ये अधिक वेळ वचनासाठी दिलेला आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर तुम्हाला देईल, ते ग्रहण करा, साठवून ठेवा हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये, आणि ते कोणीच चोरून घेऊ शकत नाही. हेच तुमच्या कामात येणार आहे, लक्षात घ्या. प्रियांनो, परत एकदा देवाच्या वचनाकडे आपण जाऊ, आपण प्रार्थना करू. धन्यवाद माझ्या देवा प्रभू, तुझी स्तुती करतो, या समयाबद्दल आभार मानतो देवा. तुझ्या चरणाजवळ, पायाजवळ स्वतःला झुकवतो, लीन होतो, नम्र होतो प्रभू, आणि माझ्या देवा तुझ्याकडे बघतो, कारण मी ज्ञानाने होणार आहे. तुझं ज्ञान दे परमेश्वर पिता, ते प्रकाशन दे प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे प्रभू, आणि माझ्या देवा शब्द तुझे असू दे, केवळ आवाज माझा असू दे परमेश्वर. तू बोल प्रभू, आज तुझा दास ऐकत आहे. हो माझ्या देवा, तुझी वाणी आमच्या कानावर पडू दे परमेश्वरा. आज आमच्या हृदयाला तुझं वचन स्पर्श करू दे देवा. सर्व प्रकारची अडखळ बंधन नासरी येशूच्या नावात मी तोडतो देवा. तुझ्या आत्म्याची मोकळीकता मी मागतो देवा. या संपूर्ण जागेला तुझ्या पवित्र आत्म्याच्या अग्नीने कव्हर कर परमेश्वर, नियंत्रित कर येशूच्या नावात. दुष्टाची प्रत्येक बंधन मी तोडतो देवा. तुझ्या आत्म्याची मोकळीकता दे, आणि तुझं गौरव तू करून घे. तुझी इच्छा पूर्ण कर. प्रार्थना येशूच्या नावाने, आमेन. हालेलुया. वचन वाचू, मत्ती शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 7वं वचन जे आपण बघत आहोत. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. देवाचं वचन म्हणतं, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आज सकाळपासून आपण बघतो आहोत की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. सकाळी पण आपण बघितलं 2 सेशन मध्ये, आणि आता पण आपण तेच बघणार आहोत की देवाचं वचन म्हणतं, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. काय मागा, कोणाकडे मागा, कशासाठी मागा, हा मोठा प्रश्न आहे. एक वचन वाचू आपण, चला. मत्ती शुभवर्तमान याचा 6वा अध्याय, मत्ती शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 25 वचन वाचावर. यास्तव मी तुम्हाला सांगतो की, आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे, व काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे, यांची चिंता करीत बसू नका. नीट लक्ष द्या. मनुष्य 2 गोष्टींची चिंता करतो, एक जीव आणि एक शरीर. लक्षात घ्या, बायबल तसंच म्हणतो ना. काय म्हटलेलं आहे बघा, यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी, जीव, मी जिवंत राहण्यासाठी मला कसली गरज आहे, जिवंत राहण्यासाठी मला कसली गरज आहे, ह्या शरीरामध्ये जीव राहायला पाहिजे, म्हणून मला कसली गरज आहे, बोला. अन्न. काय अन्न, पाणी, बरोबर, श्वास. या 3 गोष्टी जर नसतील तर मी जिवंत राहू शकत नाही. माझ्या शरीराला, जीवाला जिवंत ठेवण्यासाठी मला गरज आहे अन्नाची, मला गरज आहे पाण्याची, आणि मला गरज आहे श्वासाची. या 3 गोष्टी जर असतील तर शरीर जिवंत राहील. लक्षात घ्या. कपड्यामुळे मी जिवंत नाहीये, समजतंय का तुम्हाला?
मी कपडे घालतो म्हणून जिवंत नाहीये, मी गाडीमध्ये फिरतो म्हणून मी जिवंत नाहीये, मी घरामध्ये राहतो म्हणून मी जिवंत नाहीये, पण मी अन्न खातो, पाणी पितो आणि श्वास घेतो म्हणून जिवंत आहे. कारण आदामाला जेव्हा बनवलं तेव्हा आदामाला घर बनवलेलं नव्हतं एदेन बागेमध्ये. आदामाला जेव्हा निर्माण केलं आदामाकडे गाडी नव्हती, आदामाला निर्माण केलं आदामाच्या अंगावर कपडे नव्हते, आदाम नग्न असा होता, त्याला नग्न असं परमेश्वराने बनवलं. याचा अर्थ माणसाला जिवंत राहण्यासाठी कपड्याची गरज नाही, माणसाला जिवंत राहण्यासाठी घराची गरज नाही, माणसाला जिवंत राहण्यासाठी गाडीची गरज नाही, माणसाला जिवंत राहण्यासाठी पैशाची गरज नाही. माणसाला जिवंत राहण्यासाठी गरज आहे श्वासाची, अन्नाची आणि पाण्याची. हालेलुया. या तीन गोष्टी जर असतील तर मनुष्य जिवंत राहतो. मग माणूस जो आहे, मनुष्य जो आहे, तो दोन गोष्टींविषयी चिंता करतो. एक म्हणजे जीव आणि दुसरं म्हणजे शरीर. कपड्याची गरज शरीराला आहे, जीवाला नाही. लक्षात घ्या, वचनाकडे नीट लक्ष द्या. कपडा जो आहे तो शरीरासाठी गरजेचा आहे, जीवासाठी नाही. तुम्ही कपड्याने शरीर झाकता, जीव झाकत नाही. कपडा घातला, कपडे घातले, ऍक्सिडेंट झाला तरी मनुष्य मरतो, कारण कपडे तुमचा जीव वाचू शकत. एखाद्या व्यक्तीने जर चाकू मारला एखाद्याच्या पोटामध्ये, कपड्यातून आरपार निघून जातो, मनुष्य मरतो, कारण कपडा तुमचा जीव वाचू शकत नाही. नीट लक्ष द्या. समजते का तुम्हाला? कपडा जो आहे तो शरीराचं रक्षण करतो, बाहेरून शरीराला कव्हर करतो, शरीराची लाज झाकतो. हे काम कपड्याचं आहे. मनुष्य आज जो आहे तो दोन गोष्टींची चिंता करतो, एक म्हणजे जीव आणि दुसरं म्हणजे शरीर. बायबल म्हणतं तुम्ही आपल्या जीवाविषयी चिंता करू नका आणि शरीराविषयी पण करू नका. जीवाला लागणारी गोष्ट अन्न, पाणी आणि निवारा. बायबल म्हणतं याची तुम्ही चिंता करू नका की तुम्हाला काय खायला भेटेल, काय प्यायला भेटेल. कारण परमेश्वराने जे बनवलेलं आहे ना, जेवढे प्राणी बनवले, पक्षी बनवले, या सर्वांना देवाने योजना केलेली आहे ना काय खाऊ घालायचं. आदामाला जेव्हा बनवलं परमेश्वराने योजना अगोदर केली. फळं झाडं अगोदर लावले, नंतर आदामाला बनवलं. असं केलं का प्रभूने? पहिले आदामाला बनवलं, नंतर फळ झाडं लावले? केलं का? केलं का? एक सोपी गोष्ट आहे, नीट लक्ष द्या. आदाम निर्माण केला त्याच्या अगोदर परमेश्वराने संपूर्ण सृष्टी निर्माण केली. झाडं निर्माण केले, फळ झाडं निर्माण केले आणि प्राणी आणि पक्षी निर्माण केले. हालेलुया. नंतर परमेश्वराने सगळ्यात शेवटी कोणाला बनवलं? आदामाला बनवलं. कारण आदामाला बनवल्यानंतर त्याला काय लागणार होती? भूक लागणार होती, कारण तो मनुष्य होता. हालेलुया. मग भूक लागली तर हा काय खाईल? म्हणून अगोदर परमेश्वराने नियोजन केलं. कसलं? फळाच्या झाडांचं. अगोदर परमेश्वराने प्राणी आणि पक्षी निर्माण केले. कारण देवाला काय, परमेश्वराने असं केलं का? आदाम आज दिवसभर उपाशी राहा, आजच्या दिवस उपवास कर, कारण आज मी ना तुझ्यासाठी काय बनवतो? फळ झाडं बनवतो, एक दिवस उपवास कर. असं केलं का प्रभूने? नाही. देवाने मनुष्याला निर्माण करण्या अगोदर त्याच्या पोटाची काळजी घेतली. समजतंय का? समजतंय का? किती जणांना विश्वास आहे तुम्ही आणि मी आदामाचे वंशज आहोत? आदामापासून निर्माण झालेला विश्वास आहे का? आहे. हा, कारण विज्ञान असं म्हणतं माणूस माकडापासून निर्माण झाला. विज्ञान माहिती का? पुस्तकामध्ये, शाळेच्या पुस्तकामध्ये असं शिकवतात लेकरांना, मनुष्य कशापासून निर्माण झाला? हा, बोला मोठ्याने. माकडापासून. आम्ही जिथे राहत आहोत, ज्या घरामध्ये आमची सोय केलेली आहे ना, खूप काळजी घेतात आमची. चहा पाणी सगळं वेळोवेळी आम्हाला देतात आणि खूप सुंदर व्यवस्था आमची केलेली आहे. त्या घरामध्ये एक माकड आहे. काय आहे? एवढंसं छोटंसं माकड आहे, खूप आगाऊ आहे. हा, त्यांनी पाळलेलं आहे ते. माझ्या मुलीला खूप आवडतं, ती घडी घडी जाऊन बघते. मनुष्य, चार्लस डार्विन नावाचा एक शास्त्रज्ञ आहे आणि या चार्लस डार्विनने एक सिद्धांत मांडला, तो पुस्तकामध्ये आहे, भूगोलाच्या पुस्तकामध्ये, शाळेमध्ये शिकवलं जातं की माणसाची निर्मिती माकडापासून झाली. कशापासून झाली? माकडापासून. आणि सगळ्या जगाने विश्वास ठेवला या गोष्टीवर. पण बायबल असं म्हणतं मनुष्याला कोणी निर्माण केलं? परमेश्वराने निर्माण केलं. कसं निर्माण केलं? स्वतःच्या प्रतिरूपाचं निर्माण केलं. कसं निर्माण केलं? स्वतःच्या प्रतिरूपाचं. जसा परमेश्वर होता तसं मनुष्याला परमेश्वराने निर्माण केलं. हालेलुया. परमेश्वराचं प्रतिरूप आहे मनुष्य. पण जग म्हणतं, विज्ञान म्हणतं की मनुष्याची निर्मिती माकडापासून झाली. अहो, माकडं तर आता पण आहे.
मग या माकडांचे माणसं का नाही होत बरं? ताई, आपल्या घरी जे माकड कुठे गेलं ताई? आपल्या घरी माकड आहे ना दादा, कुठे ते शेवटी बसले. हा, त्या माकडाला उद्यापासून मस्त कपडे घाला, जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट. हा, त्याला मस्त 2 टाइम आंघोळ घाला, तेल लावा, चांगलं फेअर अँड लव्हलीचं क्रीम पण लावा तोंडाला. रोज सकाळी त्याचं टूथब्रशने ब्रश करा, त्याची खूप काळजी घ्या. मटण मासे सगळं खाऊ घाला, जसं आपण सकाळ संध्याकाळ खातो तसं खाऊ घाला. मला सांगा, 1 वर्षाने तो माणूस होईल का? होईल का? बरं, एवढंच काय, त्याला शाळेत पण घाला, त्याचं ऍडमिशन करा पहिलीच्या वर्गामध्ये. हा, आणि रोज त्याला शाळेत पाठवा. पुढच्या वर्षी तो माणूस होईल? 2 वर्षांनी, 5-1 वर्षांनी होऊन जाईल. नाही होईल का? नाही का? कारण तो कोण आहे? तो माकड आहे. तो माकडच राहील, त्याचा माणूस होणार नाही. परमेश्वराने जे जनावर बनवले, जे पशु बनवले, त्यांच्या पोटी तेच पशु जन्माला येतात, दुसरं येत नाही. मग मनुष्य कसं काय माकडापासून निर्माण होऊ शकतो? माकड तर आता पण आहे, त्या माकडांचे माणसं कधी बनत नाही. देवाचं वचन सांगतं, परमेश्वराने स्वतःच्या हाताने मातीपासून मनुष्याला निर्माण केलं. हालेलुया. स्वतःचा श्वास त्या मूर्तीमध्ये फुंकला आणि मनुष्य जीवधारी प्राणी झाला, आणि परमेश्वराने मनुष्याला स्वतःच्या प्रतिरूपाचं निर्माण केलं. हालेलुया. मग हा जो मनुष्य जो परमेश्वराने निर्माण केला, निर्माण करण्या अगोदर खाण्याची व्यवस्था करून ठेवली देवाने. निर्माण करण्या अगोदर फळझाडं लावली, पेरूचं झाड, सफरचंदाचं झाड, आंब्याचं झाड, हे अगोदरच लावले. ते वाढू दिले, त्याला फळं येऊ दिले, आणि मग आदामाला बनवलं. हालेलुया. कारण आदामाला निर्माण केलं, याचा अर्थ त्याला भूक लागेल, याचा अर्थ त्याला तहान लागेल. परमेश्वराने त्याची काळजी घेण्यासाठी एदेन बागेमध्ये नद्या निर्माण केल्या, पाणी त्या ठिकाणी वाहत होतं, अनेक फळझाडं निर्माण केली, सगळं सेट झालं, आणि मग प्रभू म्हटला, आता मी निर्माण करतो आदामाला. हालेलुया. याचा अर्थ काय होतो? देवाने जर तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे ना, तर अगोदरच सोय करून ठेवलेली. कशाची? 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 खाण्याची. हालेलुया. खाण्यासाठी आणि पिण्यासाठी प्रार्थना करू नका आणि मागू नका, कारण देवाने अगोदरच योजना करून ठेवलेली आहे. तुम्ही 1 दिवस पण भूक राहणार नाही जर तुम्ही विश्वास ठेवता की तुम्ही जिवंत देवाचे लेकरं आहात. हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देतो. मी आतापर्यंत अनेक भिकारी पाहिले, येशूच्या नावाने भीक मागणारा एक पण नाही पाहिला. समजतंय का? मी अनेक ठिकाणी फिरलो आतापर्यंत, वेगवेगळ्या देवांच्या नावाने लोक भीक मागतात, पण माझ्या येशूच्या नावाने अजूनपर्यंत कोणीच भीक मागितली नाही. हालेलुया. कारण माझा प्रभू भीक मागू देत, माझा प्रभू कोणाला भिकारी बनवत, माझा प्रभू त्याच्या लेकरांना कोणासमोर भीक मागू देत नाही. परमेश्वराने जर तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे ना, तर त्याने योजना केलेली आहे की तुम्हाला काय खाऊ घालायचं, तुम्हाला काय पांघरायला द्यायचं. म्हणून तुम्ही बायबल देवाचं वचन म्हणतं, आपल्या जीवाविषयी काय खायचं आणि काय प्यायचं याच्याविषयी चिंता करू नका. हे झालं जीव. आणि बायबल म्हणतं शरीराविषयी, म्हणजे काय पांघरायचं, मग घर कसं बांधायचं, मग गाडी कशी काय राहील, मग मला हे भेटेल का, या गोष्टी मिळतील म्हणून तुम्ही जिवंत आहात का? नाही. लक्षात घ्या, हा जीव वेगळा आहे आणि या भौतिक गोष्टी वेगळ्या आहेत. परमेश्वर जीवाचं रक्षण करतो. आपल्या जीवाचं रक्षण कोण करतो? परमेश्वर. या कोरोनाच्या काळामध्ये स्पष्ट दिसून गेलं, काचेच्या बंगल्यात राहणाऱ्यांना पण कोरोना झाला, आणि जे देवाचे लेकर झोपडीमध्ये राहत होते ना, ते सुद्धा सुरक्षित होते. हालेलुया. जे दिवसातून 10 वेळा सॅनिटायझर लावायचे हाताला, जे मास्क लावून फिरायचे, जे स्वतःची काळजी घ्यायचे, जे डॉक्टरांचा सल्ला घ्यायचे, जे वेगवेगळे औषधं घेत होते आणि पीत होते कोरोना काळामध्ये, त्यांना सुद्धा कोरोना झाला आणि ते सुद्धा उचलले गेले. देवाचे लेकर बिना सॅनिटायझर जे जिवंत आहेत. कारण येशूच्या रक्तासारखं दुसरं सॅनिटायझर नाही. हालेलुया. तो कोरोना कोणाच्याच बापाला घाबरत नाही, तो फक्त येशूच्या रक्ताला घाबरतो. हालेलुया. समजते का तुम्हाला? जगातली कोणतीच गोष्ट तुम्हाला सुरक्षित ठेवू शकत नाही, केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. तुम्ही स्वतःसाठी कितीही महाग कपडे बनवा, ते कपडे तुम्हाला तुमचा जीव राखू शकत नाही, तुम्हाला सुरक्षित ठेवू शकत नाही. दावीद राजा जो होता तो राजवाड्यामध्ये राहायचा. दावीद राजा जो होता त्याच्या आजूबाजूला सैन्यांचा वेढा असायचा. दावीद राजा जो होता तो संपूर्ण इस्रायलावर राज्य करायचा. दावीदापर्यंत कोणीही व्यक्ती जाऊ शकत नव्हता, तरी दावीदाला माहिती होतं की मी सुरक्षित नाहीये.
तरी दाविदाला माहिती होतं हे सैनिक मला सांभाळू शकत नाही, हा राजवाडा मला सांभाळू शकत नाही. म्हणून दावीद म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको. हालेलुया. दाविदाला माहिती होतं माझा जीव केवळ देवामुळे सुरक्षित आहे. मी राजवाड्यामुळे सुरक्षित नाही, मी सैनिकांमुळे सुरक्षित नाही, मी माझ्या कपड्यांमुळे सुरक्षित नाही. माझा प्रभू माझा रक्षण करताय म्हणून मी सुरक्षित आहे. हालेलुया. जेव्हा गोल्यात होता आणि गोल्यात त्या ठिकाणी उभा होता फलिस्ती लोकांमध्ये, इस्रायल लोक एका बाजूला होते, हा शाऊल राजा एका बाजूला होता. गोल्यात असा यायचा आणि इस्रायल लोकांना शिव्या शाप देऊन निघून जायचा. तो म्हणायचा कोणामध्ये हिंमत असेल तर येऊन माझ्याशी लढा. सगळे इस्रायल लोक त्याला पाहून पळायचे. शाऊल राजा सुद्धा पळायचा, त्याला पण हिंमत नव्हती त्याच्याशी लढण्यासाठी. हालेलुया. शाऊल जो होता ना तो 7 फूट उंचीचा होता. शाऊलाची उंची इस्रायल लोकांमध्ये सर्वात उंच होता. तो धिप्पाड होता शाऊल राजा. पूर्ण अंगामध्ये चिलखत घातलेली होती, लढाईचे कपडे घातलेले होते, लोखंडी कपडे घातलेले होते, हातामध्ये तलवार होती, एका हातामध्ये ढाल होती. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा शाऊल भीत होता, घाबरत होता त्या गोल्यापाशी लढण्यासाठी. आणि त्याच लढाईच्या मैदानावर दावीद जो होता, त्या दाविदाला त्याच्या बापाने पाठवलं, जा तुझ्या भावांना डबा घेऊन जा, शिदोरी घेऊन जा. हा दावीद निघाला त्या ठिकाणी. गुरं चारणारा होता. दावीद कोण होता? गुरं चारणारा. तसाच निघाला त्या मळक्या कपड्यांमध्ये, फाटक्या कपड्यांमध्ये. ज्या परिस्थितीत होता ते डबा घेतला, शिदोरी घेतली आणि त्याच्या भावांना भेटायला गेला. आणि जाऊन उभा राहिला तर पाहतो काय की तो गोल्यात जो आहे तो इस्रायल लोकांना शिव्या शाप देत आहे. दाविदाला सहन नाही झालं. दावीद म्हणतो की हा बेसुरत फलिस्ती कोण आहे? माझ्या जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखणारा. मी जातो याच्याशी लढण्यासाठी. हालेलुया. हवा दावीद उंचीने कमी होता. दाविदाची उंची शाऊलासारखी नव्हती. दावीद उंचीला कमी होता, शरीराने नाजूक होता, दिसायला सुंदर होता, सुकुमार होता, कमी वयाचा होता, युद्धाचा काहीच अनुभव नव्हता. तरी सुद्धा दावीद म्हणतो की मी या बेसुरत फलिस्त्याशी लढेल जो माझ्या जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखत आहे. हालेलुया. कशावर भरोसा होता दाविदाचा? कशावर? देवावर. हालेलुया. शाऊल राजा म्हणाला दाविदाला, बेटा इकडे ये, तू जातो ना? जातो ना? जा. शाऊलाला लाज वाटायला पाहिजे होती त्याला पाठवताना. समजतंय का तुम्हाला? कारण शाऊलाला माहिती होतं याला युद्ध करता येत, याला तलवार सुद्धा धरता येत. तरी शाऊल काय म्हणतो, जा. कारण काय? मरेल तर कोण मरेल? कोण मरेल? एक गोष्ट सांगतो, नीट लक्ष द्या. एकदा एक माणूस होता आणि त्या माणसाने असं ठरवलं की ते दोरीवरून चालता. डोंबारीचा खेळ माहिती का तुम्हाला? डोंबारीचा खेळ ते बघा, असे 2 टोकर असतात, तिकडं आणि तिकडं. त्याला मध्ये दोरी लावलेली असते, बरोबर आहे ना? आणि त्या दोरीवरून एक लहान मुलगा किंवा मुलगी कोणीतरी चालतं, बरोबर आहे? असं हातात बांबू असतो, काठी असते आणि ते बॅलन्स करून चालतात दोरीवरून. पाहिलं असेल कुठेतरी, बरोबर आहे ना? एक माणूस होता, त्याने ठरवलं की मी दोरीवरून चालेल, पण टोकरवरून नाही, 2 दऱ्यांमधून. कुठून? दरीमधून. 2 डोंगर जे आहे, त्या डोंगरामध्ये जी दरी आहे ना, ह्या डोंगरावरून तर त्या डोंगरापर्यंत दोर बांधायला लावला त्याने. खोल दरी होती खाली आणि त्या दोघं डोंगरांना त्याने मोठा दोर बांधायला लावला आणि खाली खोल दरी होती. आणि त्याने सर्व लोकांना गोळा केलं आणि लोकांना सांगितलं, आज मी या दोरीवरून चालणार आहे. सर्व लोकांनी पाहिलं, बापरे एवढी खोल दरी, जर मेला तर म्हणजे खाली पडला म्हणजे हा 100% काय होईल? मरेल, हा वाचणार नाही. मग सगळे लोक गर्दी त्या ठिकाणी जमा झाली बघण्यासाठी, गंमत बघण्यासाठी, कसा चालतो कसा चालतो. मग त्या मनुष्याने सर्व लोकांना विचारलं, तुम्हाला काय वाटतं मी या दोरीवरून चालू शकतो का? काय प्रश्न केला त्याने? तुम्हाला काय वाटतं मी या दोरीवरून चालू शकतो का? मग सगळे लोक म्हणले, हो 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 तुम्ही चालू शकता. कारण लोकांना माहिती होतं मरेल तर कोण मरेल? कोण मरेल? हा मरेल, आपलं काय जाणार आहे? हालेलुया. लोक काय म्हटले? फुकटचा तमाशा बघायला खूप आवडतं लोकांना, बरोबर आहे ना? लोक म्हटले, हो 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 तुम्ही चालू शकता. मग त्या मनुष्याने काय केलं? सुरुवात केली चालायला. हातामध्ये ते एक काठी होती, ती बॅलन्स करत तो चालला. ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत गेला, तिथून परत चालत चालत आला, खाली पडला नाही, सुरक्षित आला. सर्व लोकांनी टाळ्या वाजवल्या, वा 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 तुम्ही चालून गेले. बघा सर्वांनी कौतुक केलं. आता नीट लक्ष द्या.
मग आता दुसऱ्यांदा तो म्हटला, आता डोक्यावर मी मोठं टोपलं ठेवू. टोपलं माहिती ना, टोपलंच म्हणतो ना आपण. आता डोक्यावर मी मोठं टोपलं ठेवेल आणि ते टोपलं घेऊन मी चालेल. काय मी चालू शकेल का? प्रश्न विचारला त्यांनी लोकांना. सगळे लोक म्हटले, हा तुम्ही बिना टोपल्याचे चालून गेले, आता टोपलं घेऊन पण चालून जा, तुम्हाला काही होणार नाही. मग त्याने टोपलं घेतलं आणि ते टोपलं घेऊन तो चालायला लागला. तो ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत गेला, तिथून परत रिटर्न आला, पडला. सर्व लोकांनी टाळ्या वाजवल्या, वा वा वा, टोपलं घेऊन पण चालून गेले. हालेलुया. आता तिसऱ्यांदा आता तो म्हटला, आता म्हणे ह्या टोपल्यामध्ये एका माणसाला बसून मी चालू शकेल का? काय बोलला तो? आता ह्या टोपल्यामध्ये एक माणूस बसून मी या दोरीवरून चालू शकेल का? सगळे लोक म्हटले, हो हो हो, तुम्ही चालू शकता. तुम्ही जर रिकामं टोपलं घेऊन चालले तर याचा अर्थ टोपल्यात कोणाला पण बसून चालू शकतं. मग त्या माणसाने म्हटलं, कोण तयार आहे तुमच्यापैकी टोपल्यात बसायला? हालेलुया. त्या माणसाने काय विचारलं त्यांना? तुमच्यापैकी कोण या टोपल्यात बसेल? चला म्हणे, बसा टोपल्यामध्ये, मी तुम्हाला घेऊन चालेल. एकही व्यक्ती तयार झाला. तू मरतो तर मर, आम्ही कशाला तुझ्यासोबत मरू? लोक झाडावर चढवायला पुढे असतात ना. तुम लढो हम कपडे संभालते. समजते का? त्या टोपल्यात बसायला कोणाची हिंमत झाली नाही. मरशी तर तू मर, आम्ही कशाला मरू? शाऊल म्हणतो, जा लढ त्याच्याशी. कोणाशी? गोलियाथाशी. अरे त्याला दावीदाला भाला कसा पकडायचा, तलवार कशी पकडायची, ढाल कशी पकडायची हे त्याला माहिती नाही, आणि तू त्याला कोणाशी लढायला पाठवत आहे? गोलियाथाशी. मग तो काय म्हणतो? शाऊल एक काम कर, माझे कपडे घाल म्हणे. शाऊल त्याला काय सांगतो? राजा, मी माझे कपडे तुला घालायला देतो. मग दावीदाला वाटलं, काळजी करतोय राजा माझी. काय करतोय? काळजी करतोय ना. मग दावीदाने ऐकलं राजाचं. चला ठीक आहे राजा, तुम्ही म्हणतात ना, मी घालतो. मग दावीदाने चिलखत घातली, टोप घातला, लोखंडी बुटं घातले, हातामध्ये त्या ठिकाणी लोखंडी पंजे घातले. सगळ्या पद्धतीने दावीद तयार झाला आणि त्याची जड तलवार त्याने हातामध्ये घेतली. एका हातामध्ये त्या ठिकाणी त्याने ढाल घेतली आणि दावीद चालायला लागला. तर ते वजनच एवढं होतं की दावीदाला चाललं जात नव्हतं. दावीद जेमतेम 2-3 पाऊल गेला आणि त्याला दम लागायला लागला. दावीद म्हटला राजाला, राजा हे एवढं घेऊन मला चालता येणार नाही, याची मला सवय नाही. दावीदाने सगळं काढून ठेवलं. ती तलवार पण त्याची त्याला देऊन टाकली, ती ढाल पण देऊन टाकली. दावीद परत आपले आपले कपडे घालून उभा राहिला. दावीदाने म्हटलं की आता मी जातो आणि किती दगड उचलतो? नदी काठी गेला, 5 दगड उचलले आणि गोफण होती, त्या गोफणीच्या पटलामध्ये त्यांनी ठेवले आणि मग जाऊन त्या ठिकाणी त्या गोल्याचा समोर उभा राहिला. हालेलुया, हालेलुया. गोल्यात काय म्हणतो? मी काय कुत्रा आहे का मला मारण्यासाठी दगड घेऊन आलास? गोल्यात काय म्हणतो? मी तुला कुत्रा दिसतो का की तुम्हाला मारण्यासाठी दगड घेऊन आला? दावीद म्हणतो, माझा जिवंत परमेश्वर आज तुला माझ्या हाती देईल. हालेलुया. माझा भरोसा माझ्यावर नाही, माझा भरोसा या दगडांवर पण नाही, माझा भरोसा माझ्या जिवंत परमेश्वरावर आहे. आज तो जिवंत परमेश्वर तुला माझ्या हातामध्ये देईल. हालेलुया. दावीदाने एकच दगड घेतला, गोफणीमध्ये टाकला, घर घर फिरून एकच मारला, बरोबर कपाळामध्ये लागला. कारण त्या गोल्याथाचं फक्त कपाळ उघडं होतं, बाकी सगळं झाकलेलं होतं. हालेलुया. बरोबर जी जागा रिकामी होती त्याच रिकाम्या जागेवर तो दगड बसला आणि एवढा धिप्पाड गोल्यात एका क्षणात त्या ठिकाणी खाली पडला. त्याच्याच तलवारीने त्यांनी त्याचं मुंडकं छाटलं. हालेलुया. त्याच गोल्याथाची तलवार उपसून काढली आणि त्याचे मुंडकं त्यांनी त्या ठिकाणी छाटलं आणि गोल्याथाचा वध केला. प्रियांनो, कारण दावीदाचा भरोसा होता परमेश्वर. हालेलुया. ते चिलखत त्याला वाचू शकत नव्हतं, ती ढाल त्याला वाचू शकत नव्हती. दावीदाला ठाऊक होतं केवळ परमेश्वर मला वाचू शकतो, बाकी जगातली कोणतीच गोष्ट मला वाचू शकत नाही. प्रियांनो, लक्षात घ्या, आपल्या जीवाविषयी आणि आपल्या शरीराविषयी चिंता करू नका, कारण देवाला ठाऊक आहे तुम्हाला कसली गरज आहे. हालेलुया. तुम्हाला जन्माला घालण्यापूर्वीच देवाने तुम्हाला काय खाऊ घालायचं हे ठरवून दिलेलं आहे. शिंदे सरांना आज रात्री काय जेवण भेटणार आहे हे तुम्ही नाही ठरवलं, हे कोणी ठरवलं? कोणी ठरवलं? आमचे दादा मागं बसलेले आहेत, ते बघा, पुढे एक आहे नाचून, एक कुठे गेले, ते स्वयंपाक करत असतील. आणि ज्यांच्या घरी आम्ही जेवायला, त्यांनी आमच्यासाठी आज सुंदर जेवण तयार केलेलं आहे. पण तुम्ही ठरवण्याच्या अगोदर कोणी ठरवलं होतं?
देवाने. हालेलुया. देवाने ते तुमच्या मनात टाकलं की आज शिंदे सरांना काय खाऊ घालायचं. मी तर देवाचा दास आहे, माझी लायकी नाही, पण परमेश्वर ठरवतो त्याच्या लेकराला काय पाहिजे आहे. हालेलुया. आज तुमच्या घरी तुम्ही जे खाणार आहात ना, लक्षात घ्या हे परमेश्वराने ठरवलेलं आहे तुम्ही काय खायचंय. हे देवाने योजना केलेली आहे, देवाचं नियोजन आहे. उद्याची चिंता करू नका, कारण उद्याचा मेनू परमेश्वराने ठरवलेला आहे. हालेलुया. समजतंय का तुम्हाला? उद्या काय द्यायचं ना हे प्रभूने ठरवून दिलेलं आहे की तुम्ही उद्या काय खाणार. हे माझ्या परमेश्वराने अगोदरच ठरवलेलं आहे. त्या गोष्टीची चिंता करू नका आणि त्याच्याबद्दल मागू नका. मग काय मागायचा? बायबल म्हणतं मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. सकाळपासून आपण बघत आहोत देवाचं वचन. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, परमेश्वराचं वचन म्हणतं. पण प्रभू म्हणतो जीवाविषयी मागू नका, शरीराविषयी मागू नका, भौतिक गरजांविषयी मागू नका. मग मी कोणासाठी मागावं आणि कशासाठी मागावं? आज आपण बघू प्रिय एक वचन काढू. मत्तई शुभवर्तमान, मत्तई शुभवर्तमान 4था अध्याय. मत्तई शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि पहिल्या वचनापासून आपण वाचू. तेव्हा सैतानाकडून, नीट लक्ष द्या वचनाकडे. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून, येशूची परीक्षा पाहावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. पवित्र आत्म्याने येशूला अरण्यामध्ये नेले. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. येशूने किती दिवस उपवास केला? 40 दिवस आणि 40 रात्री प्रभू येशू ख्रिस्ताने काय केला? उपवास केला. पुढे वाच. त्यानंतर त्याला भूक लागली. आता नीट लक्ष. 40 दिवस 40 रात्र प्रभू येशू ख्रिस्त उपवासामध्ये आहे. आणि जेव्हा उपवास संपला, बायबल असं सांगते येशूला काय लागली? भूक लागली. भूक लागली. नीट लक्ष द्या. येशू पण शरीरामध्ये होता. येशू पण मनुष्य रूप धारण करून आलेला होता. त्याला तहान पण लागायची, भूक पण लागायची आणि झोप पण लागायची. समजते का? जेव्हा येशूला वधस्तंभावर खिळलं, त्याला तुमच्यासारखा आणि माझ्यासारखाच त्रास होतो. जसं काटा टोचल्यावर तुम्हाला त्रास होतो, माझ्या येशूला पण व्हायचा. सुई टोचल्यावर तुम्हाला त्रास होतो, येशूला पण व्हायचा, कारण तो मनुष्य रूप धारण करून आलेला होता. म्हणून 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केल्यानंतर येशूला काय लागली? भूक लागली. हालेलुया. मग वाचा. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला. तेव्हा परीक्षक म्हणजे सैतान येशू जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस. अरे तू देवाचा मुलगा आहेस ना, तू देवाचा पुत्र आहेस ना. तर ह्या धोंड्याच्या भाकरी, तर अशी प्रार्थना कर, असं देवाकडे माग की ह्या धोंड्याच्या काय व्हाव्या? भाकरी व्हाव्या. भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले, परंतु येशूने उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, मनुष्य केवळ भाकरीने नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या, देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हालेलुया. नीट लक्ष द्या. येशूला भूक लागली, तो व्याकुळ झालेला आहे. अरण्यामध्ये खायला काहीच नाही त्या ठिकाणी. आणि अशा वेळेस सैतान आला त्याची परीक्षा पाहण्यासाठी. येशूला म्हणतो, तुला भूक लागली ना, तू देवाचा मुलगा आहे, तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, तू एक काम कर, देवाकडे प्रार्थना कर आणि या दगडाच्या काय व्हाव्या अशी आज्ञा कर, भाकरी व्हाव्या. झाल्या असत्या जर येशूने मागितलं असतं. किती जणांचा विश्वास आहे की नाही? येशूने जर मागितलं असतं तर नक्कीच त्या दगडांच्या काय झाल्या असत्या? भाकरी झाल्या असत्या. येशूने तसं केलं का? नाही. स्वतःची भूक होती, स्वतःच्या पोटाला भूक लागलेली होती, व्याकुळ झालेला होता येशू, पण स्वतःसाठी मागितलं नाही. लक्षात घ्या. स्वतःसाठी भाकर तयार केली नाही, दगडाची भाकर निर्माण केली नाही माझ्या प्रभूने. तो भुकेला आहे, व्याकुळ झालेला आहे, कासावीस झालेला आहे, त्याला अशक्तपणा जाणवत आहे. 40 दिवसापासून तो उपवासी आहे, तरी सुद्धा माझ्या प्रभूने स्वतःसाठी प्रार्थना केली नाही की मला भाकर दे प्रभू. हे देवा मला भाकर पुरव, हे देवा या धोंड्याच्या भाकरी कर. त्यांनी प्रार्थना नाही केली. पण एक वचन वाचू आपण. मार्क शुभवर्तमान 8वा अध्याय पहिल्या वचनापासून वाचा. मार्क शुभवर्तमान याचा 8वा अध्याय पहिल्या वचनापासून. त्या दिवसात पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता. मोठा लोक समुदाय जमला व त्यांच्याजवळ खायला काही नव्हते. व त्या लोक समुदायाजवळ खायला काहीच नव्हते. नीट लक्ष द्या. म्हणून येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटले, मला या लोकांचा कळवळा येतो. काय येत आहे? कीड येते मला ह्या लोकांची, कळवळा येत आहे. कारण
कारण आज 3 दिवस ते माझ्या बरोबर आहेत आहेत व त्यांच्याजवळ खायला काही आणि नाही. त्यांच्याजवळ खायला काही नाही. याचा अर्थ ते किती दिवसापासून उपाशी आहेत? 3 दिवसापासून. नीट लक्ष द्या वचनाकडे. मोठा लोकसमुदाय येशूजवळ जमलेला होता. 3 दिवसापासून वचन ऐकत होते. 3 दिवसापासून येशूच्या सानिध्यामध्ये होते. प्रभू येशू म्हणतो, मला ह्या लोकांची कीव येत आहे, कळवळा येत आहे, कारण 3 दिवसापासून हे लोक उपाशी आहेत. हालेलुया. बघा, येशूला स्वतःची कीव नाही आली. 40 दिवस. येशू किती दिवस उपाशी होता? 40 दिवस. हे लोक किती दिवसापासून उपाशी होते? फक्त 3 दिवस. जेव्हा येशू 40 दिवस उपाशी होता, स्वतःसाठी भाकर बनवली का? नाही. भोटाच्या भाकरी केल्या का? नाही. पण हे लोक 3 दिवसापासूनच उपाशी होते. पण येशू म्हणतो, मला यांची कीव येत आहे, मला यांचा कळवळा येत आहे. पुढे वाचा पटकन. मी त्यांना उपाशी घरी लावून दिले. येशू म्हणतो, मी त्यांना उपाशी पाठवणार नाही. तर ते वाटाणे कासावीस होतील. जर तसं केलं तर ते वाटाणे कासावीस होतील. त्यांच्यातील कित्येक तर दुरून आलेले आहेत. कारण ते फार लांबून आलेले आहेत. बघा किती काळजी आहे प्रभूला. हालेलुया. किती काळजी घेतो माझा प्रभू. प्रभू म्हणतो, 3 दिवसापासून उपाशी आहेत रे, यांनी काहीच खाल्लेलं नाही, त्यांचा जीव कासावीस होईल, कारण काही लोक फार दुरून आलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. आज इथं मीटिंगला काही लोक दुरून आलेले आहेत, लांबून आलेले आहेत. तुमचं येणं व्यर्थ नाही, परमेश्वर त्याचं प्रतिफळ तुम्हाला देईल. हालेलुया. हालेलुया. जो वेळ प्रभूसाठी तुम्ही दिला, जे श्रम प्रभूसाठी तुम्ही घेतले, जे पायी चालून तुम्ही आले, गाडी चालून तुम्ही आले, पैसा खर्च करून तुम्ही आले, वेळ काढून तुम्ही आले, लक्षात घ्या, त्या प्रत्येक गोष्टीचं प्रतिफळ दिल्याशिवाय प्रभू राहणार नाही, कारण परमेश्वर तुमच्याकडे बघत आहे. हालेलुया. ज्या ज्या लोकांनी या उपवास प्रार्थनेमध्ये आपला वेळ दिलेला आहे, आपला समय दिलेला आहे, आपले श्रम दिलेले आहेत, लक्षात घ्या, प्रत्येकाला परमेश्वरने आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. करणार आहे नाही, प्रभूने आशीर्वादित केलेला आहे. विश्वास ठेवा. आज कोणीच रिकाम्या हाताने परत जाणार नाही. परमेश्वर आज प्रत्येकाला आशीर्वादित करूनच परत पाठवतो. हालेलुया. प्रभू म्हणतो, यांना मी परत तसं पाठवणार नाही. वाचा. त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले, येथे अरण्यात हे तृप्त होतील, इतक्या भाकरी कुठून आणाव्या? भाकरी यांच्यासाठी कुठून आणू प्रभू? त्याने त्यांना विचारले, तुमच्याजवळ किती भाकरी आहे? येशूने म्हटले, तुमच्याजवळ किती भाकरी आहे? ते म्हणाले 7 भाकरी. नंतर त्यांनी लोकांना जमिनीवर बसण्यास सांगितले. मग येशूने इथं सुरुवात केली. बरं, 7 भाकरी. 4000 लोकांना जेवण खाऊ घातलं या ठिकाणी. किती हजार? 4000. एका ठिकाणी 5000 लोक होते आणि एका ठिकाणी किती होते? 4000. हे 4000 लोक आहेत. येशूने त्या 7 भाकरी घेतल्या, प्रार्थना केली आणि देवाकडे मागितलं, परमेश्वरा या भाकरींना आशीषित कर. हालेलुया. आणि त्या 7 भाकरींद्वारे 4000 पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी जेवण केलं. हालेलुया. स्वतःसाठी येशूने नाही मागितलं, पण इतरांसाठी मागितलं. स्वतःसाठी त्याने प्रार्थना नाही केली, पण इतरांसाठी प्रार्थना केली. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, पण स्वतःसाठी नका मागू, कारण देवाने ते देऊन दिलेलं आहे तुम्हाला. जीवासाठी मागू नका, शरीरासाठी मागू नका. मग कशासाठी मागायचं? बायबल शिकवतं आपल्याला कशासाठी मागायचं. येशूने स्वतःसाठी नाही मागितलं, येशूने लोकांसाठी मागितलं. हालेलुया. फक्त स्वतःसाठी मागत राहू नका. प्रभू मला हे दे, माझ्या परिवाराला हे दे, माझ्या मुलाला हे दे. अहो, कधीतरी इतरांसाठी पण मागून बघा, कधीतरी शेजाऱ्यासाठी मागून बघा, कधीतरी मंडळीसाठी मागून बघा, कधीतरी पास्टरांसाठी मागून बघा, कधीतरी देवाच्या दासांसाठी मागून बघा. आपण फक्त स्वतःसाठी मागत राहा. स्वतःसाठी एकच जण मागतो. नीट लक्ष द्या. स्वतःसाठी एकच जण मागतो, तो असतो भिकारी. समजतंय का तुम्हाला? भिकारी जो असतो तो कोणासाठी मागतो? तो शेजाऱ्यासाठी मागतो का? तो कोणासाठी मागतो? फक्त स्वतःसाठी. त्याला दुसऱ्याची काही घेणं देणं नाही. तो भिकारी असतो. तुम्हाला आणि मला देवाने भिकारी बनवलंय का? नाही. तुम्ही राजाची मुलं आहात. कोणाची मुलं आहात? राजा कोण आहे? कोण आहे? येशू, परमेश्वर. हालेलुया. तुम्ही आणि मी त्या देवाची मुलं आहोत, त्या देवाची लेकरं आहोत. आपण राजाची मुलं आहोत. आपल्याला मागण्यासाठी नाही तर देण्यासाठी परमेश्वराने निवडलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही इतरांसाठी मागा, इतरांसाठी मध्यस्थी करा, इतरांसाठी प्रार्थना करा. मागा म्हणजे तुम्हाला वेळ देवाचं वचन करतो. हालेलुया. स्वतःसाठी मागणं सोडा. स्वतःसाठी त्या ठिकाणी रडणं सोडा. बस आपण लिस्ट घेऊन बसतो प्रभू जवळ, किराण्याची यादी घेऊन बसतो. प्रभू मला हे दे, प्रभू मला ते दे, प्रभू मला हे पाहिजे, प्रभू मला ते पाहिजे. बदला आता प्रार्थना,
मागा शेजाऱ्यासाठी जो पापामध्ये जीवन जगत आहे. मंडळीसाठी प्रार्थना करा, एखादा व्यक्ती जर व्यसनात आहे त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा जो पापामध्ये जीवन जगत आहे. त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा जो नाशाच्या मार्गाला चाललेला आहे. आपल्या भावासाठी प्रार्थना करा जो देवाला ओळखत नाही. आपल्या बहिणीसाठी प्रार्थना करा जी परमेश्वराला ओळखत नाही. आपल्या लेकरांसाठी रडा जे पापाच्या आणि नाशाच्या मार्गात चाललेले. इतरांसाठी रडा आणि मागा परमेश्वराकडे. परमेश्वराचं वचन म्हणतं मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यासाठी मागता ती प्रार्थना त्याच क्षणाला मानली जाते. हालेलुया. आणि नुसतं तो व्यक्ती नाही आशीर्वादित होत, त्याच्याद्वारे तुम्ही आशीर्वादित होता. हालेलुया. एक वचन वाचवा, इयोबाचं पुस्तक का इयोबाचं पुस्तक शेवटचा अध्याय. इयोबाचं पुस्तक 42 इयोब 42 आणि 7 वचनापासून वाचू करा. वाचा. लक्ष द्या वचनाकडे. हा. परमेश्वराचे इयोबा बरोबर हे बोलणे झाल्यावर तो अलिफज तेमानीला म्हणाला. जे इयोबाचे मित्र होते ती अलिफज तेमानीला परमेश्वर म्हणाला तुझ्यावर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर. तू आणि तुझे दोन्ही मित्र म्हणजे अलिफज तेमानी आणि अजून जे 2 मित्र आहेत त्यांच्याबद्दल परमेश्वर म्हणतो तुला आणि तुझ्या मित्रांवर मी संतप्त झालो आहे. मला राग आलेला आहे तुमच्या तिघांचा. परमेश्वर त्या तिघांना दोष लावत आहे. कारण माझ्याविषयी माझा सेवक इयोब जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही. जसा इयोब माझ्याबद्दल चांगला बोलला, यथार्थ बोलला, योग्य ते बोलला, तसे तुम्ही तिघं बोलले नाही असा दोष लावला देवाने त्यांना. तर आता तुम्ही 7 बैल व 7 एडके घेऊन माझा सेवक इयोब याच्याकडे जा. आता बघा परमेश्वर काय सांगते त्या 3 मित्रांना अलिफज तेमानी यांचे 3 मित्र आहेत ना त्यांना सांगतो 7 काय घ्या बैल आणि 7 एडके घ्या आणि कोणाकडे जा इयोबाकडे. आता इयोब काय याचक होता? इयोब काय याचक होता? बैल आणि एडके घेऊन जे बली अर्पण करायचं ते बली अर्पण करायचं काम कोणाचं? याचकाचं. हालेलुया. पण परमेश्वर म्हणतो कोणाकडे जा? इयोबाकडे. आता इयोब जो आहे तो स्वतः आजारी आहे. तुम्हाला माहिती आहे इयोबाला काय झालं होतं? अंगावर काय होते? पूर्ण फोड आलेले होते, पूर्ण जखमा झालेल्या होत्या, अंगावर राख फासलेली होती, उघडा बसलेला होता इयोब कारण कपडे घालू शकत नव्हता कारण संपूर्ण शरीर सडलेलं होतं. वास येत होता, कुत्रे येऊन चाटायचे. ही परिस्थिती होती इयोबाची. इयोब स्वतः आजारी आहे, इयोब स्वतः बंधनात आहे, इयोब स्वतः त्रासामध्ये आहे आणि परमेश्वर त्याच्या मित्रांना म्हणतो 7 बैल आणि एडके घेऊन कोणाकडे जा? इयोबाकडे जा. पुढं व आपल्यासाठी होमबली अर्पण करा आणि अर्पण करा होमबली इयोबाकडे जाऊन. मग माझा सेवक इयोब तुमच्यासाठी प्रार्थना करील. तुमच्यासाठी काय करेल? कोण करेल? इयोब. हालेलुया. जो स्वतः आजारी आहे, जो स्वतः क्लेशामध्ये, त्रासामध्ये, दुःखामध्ये आहे, ज्याला वेदना होत आहे, ज्याला काही सुचत नाही काय बोलावं, पण परमेश्वर म्हणतो माझा सेवक इयोब याच्याकडे जा, 7 बैल आणि एडके घेऊन जा, तिथं होम बली अर्पण करा. मग माझा सेवक इयोब तुमच्यासाठी काय करेल? प्रार्थना करेल. त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर अपेक्षा करतो इयोबाकडून की तू त्यांच्यासाठी काय कर? प्रार्थना. आपल्याला ताप आला तरी आपण आजची प्रार्थना नाही करत. नीट लक्ष द्या. मी काय सांगतो, रात्री जर ताप आला, जर तुम्ही रोज रात्री प्रार्थना करत असाल झोपायच्या अगोदर, पण ज्या दिवशी ताप येतो ना त्या दिवशी आपण ती प्रार्थना पण नाही करत. का? कारण बसवलं नाही जात. आपण म्हणतो आज खूप अशक्तपणा आला, बायबल नाही वाचत आजच्या दिवस. का? मला काय आलेला आहे? ताप. इयोब एवढ्या भयानक रीतीने आजारी होता. इयोबाचं संपूर्ण शरीर सडलेलं होतं, संपूर्ण शरीरामधून रक्त आणि लस बाहेर येत होती, कुत्रे येऊन त्याला चाटत होते अशी परिस्थिती होती. इयोबाची बायको त्याला म्हणते एकदाचा मरून जा देवाला श्राप देऊन. काय म्हणते त्याची बायको? मर एकदाचा. काय ह्या परिस्थितीत जगतोय? कारण डोक्याच्या केसापासून तर पायाच्या तळव्यापर्यंत त्याचं अंग फोडाने भरलेलं होतं. हालेलुया. आणि त्या इयोबाकडे परमेश्वर त्याच्या मित्रांना पाठवतो आणि म्हणतो माझा सेवक इयोब तुमच्यासाठी काय करेल? प्रार्थना करेल. हालेलुया. काय अपेक्षा करतो परमेश्वर आपल्याकडून? तुम्ही तुमच्या त्रासामध्ये असाल, तुम्ही तुमच्या दुःखामध्ये असाल, तरी सुद्धा देव तुमच्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही स्वतःसाठी नाही इतरांसाठी मागावं. हालेलुया.
तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना नाही करावी, तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करावी, ही परमेश्वराची इच्छा आहे. तुमच्या अडचणी काहीही असू द्या, तुमच्या सेवा करत असताना आज 13 वर्ष प्रभूची सेवा केली. मी माझं कौतुक नाही करत कारण माझी लायकी नाही, लक्षात घ्या. 13 वर्षामध्ये अशा अनेक परिस्थिती आल्या, अडचणी होत्या, गरजा होत्या, समस्या होत्या. घरात रडून घ्यायचो देवाच्या चरणापाशी बसून, पण कधीच लोकांसमोर रडून दाखवलं नाही. उलट लोकांना धीर दिला, हिंमत दिला आणि त्यांना सांगितलं प्रभू तुमची गरज पूर्ण करेल. इतरांच्या गरजांसाठी प्रार्थना केल्या, इतरांसाठी मध्यस्थी केली, स्वतःच्या गरजा स्वतःचे दुःख बाजूला ठेवून प्रभूची सेवा केली. तेव्हा आज मी तुमच्या समोर उभा आहे. हालेलुया. तेव्हा प्रभूने आज मला आशीर्वादित केलेला आहे, नाही तर मी आशीर्वादित झालो नसतो. समजून घ्या, ज्या परिस्थितीत तुम्ही आहात त्या परिस्थितीत इतरांसाठी तुम्ही मध्यस्थी करा. ज्या परिस्थितीत तुम्ही आहात इतरांसाठी मागा, परमेश्वर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. योबाला परमेश्वर म्हणतो जा, त्या 3 मित्रांना म्हणतो माझ्या सेवक योबाच्या याच्याकडे जा, तो तुमच्यासाठी काय करेल? प्रार्थना करेल. पुढे वाच. मग माझा सेवक इयोब तुमच्यासाठी प्रार्थना मग करेल, माझा सेवक योब तुमच्यासाठी प्रार्थना करेल, कारण मी त्याच्यावरच अनुग्रह करीन. कारण मी फक्त त्याच्यावर अनुग्रह करेल. हालेलुया. हालेलुया. अनुग्रह म्हणजे काय? कृपा. देवाची कृपा. परमेश्वर ज्याच्यावर अनुग्रह करतो ना त्याचं परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतो मी केवळ योबावर अनुग्रह करेल. पुढे वाचा. म्हणजे मग माझा सेवक इयोब, म्हणजे मग माझा सेवक योब जसे माझ्याविषयी यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही, या तुमच्या मूर्खपणाचे फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला क्षमा होईल. जर माझा सेवक योब तुमच्यासाठी प्रार्थना करेल ना, मग तुम्हाला क्षमा होईल. तोपर्यंत तुम्हाला क्षमा होणार नाही. पुढे वाच. हे ऐकून अलिफस तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाती हे मित्र होते योबाचे. यांनी जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले, आणि यांनी जाऊन देवाच्या आज्ञेप्रमाणे केले. योबाकडे ते गेले आणि परमेश्वराने इयोबावर अनुग्रह आणि केला. परमेश्वराने योबावर अनुग्रह केला. हालेलुया. जो आतापर्यंत आजारामध्ये होता, जो आतापर्यंत पीडेमध्ये होता, जो आतापर्यंत दुःखामध्ये होता, ज्याची परीक्षा सैतान आतापर्यंत पाहत होता, जो इयोब स्वतःच्या जन्मदिवसाला श्राप देत होता, जो इयोब त्या ठिकाणी म्हणत होता मी जिवंत का आहे, हे क्लेश माझ्याने सहन होत नाही, हे दुःख माझ्याने सहन होत नाही, जो इयोब आतापर्यंत रडत होता, बायबल असं सांगतं ज्यावेळेस हे 3 मित्र इयोबाकडे प्रार्थना करून घ्यायला गेले, परमेश्वराने इयोबावर अनुग्रह केला. हालेलुया. इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, आणि मग इयोबाने त्याच परिस्थितीमध्ये, त्या दुःखामध्ये, त्या त्रासामध्ये, त्या क्लेशामध्ये आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. हालेलुया. 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 इयोबाने जेव्हा त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली, बायबल असं सांगतं परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. त्या क्षणाला इयोब बरा झाला. हालेलुया. प्रार्थना कोणासाठी केली? मित्रांसाठी. बरा कोण झाला? समजतंय का? समजतंय का? इयोबाने स्वतःसाठी प्रार्थना नाही केली, प्रार्थना त्या 3 मित्रांसाठी केली. देवा यांच्या पापांची काय कर, हे चुकले यांना तू क्षमा कर. इयोबाने जशी प्रार्थना केली, बायबल म्हणतं परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. इयोबाचा सगळा त्रास बरा झाला. हालेलुया. इयोब त्या क्षणाला बरा झाला, त्याला आरोग्य मिळालं. पुढे वाचा. पूर्वी इयोबाची मालमत्ता होती, पूर्वीची इयोबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. परमेश्वराने त्याला मालमत्ता दिली. हालेलुया. परमेश्वराने त्या सर्व गोष्टी इयोबाला परत केल्या. का? कारण त्याने कोणासाठी प्रार्थना केली? आपल्या मित्रांसाठी. कोणत्या परिस्थितीमध्ये? त्या दुःखामध्ये, त्रासामध्ये, क्लेशामध्ये मागितलं त्यांनी की हे बापा यांच्यावर दया कर, यांना क्षमा कर. हालेलुया. प्रार्थना त्यांच्यासाठी केली, बरा योग झाला. आज बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये एखादं अडखळण असेल, ते निघत नाही कारण आपण इतरांसाठी प्रार्थना करत नाही. तुम्ही इतरांसाठी मागा, परमेश्वर तुम्हाला पण देईल आणि त्यांना पण देईल. हालेलुया. योग्य रीतीने मागा, परमेश्वर दिल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाचं वचन म्हणतं मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. स्वतःच्या जीवासाठी नाही, स्वतःच्या शरीरासाठी नाही, इतरांसाठी मागा, परमेश्वर तुम्हाला देईल. त्यांना तर देईलच, पण त्याचा दुप्पट वाटा परमेश्वर तुमच्या जीवनात ठेवेल. हालेलुया. त्याचा दुप्पट आशीर्वाद परमेश्वर तुमच्या जीवनात ठेवेल. लक्षात घ्या. अजून एक वचन वाचून घ्या. प्रेषितांची कृत्य आपण करा. प्रेषित
प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय. प्रेषित 7. स्तेफन, माहिती का स्तेफन? स्तेफनाबद्दल देवाचं वचन आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय 58 वचनापासून आपण वाचू. 58 वचन, प्रेषित 7:58 पासून पुढे वाचा. मग ते त्याला शहराबाहेर घालून, मग सर्व यहुदी लोक स्तेफनाला त्यांनी धरलं आणि स्तेफनाला घेऊन शहराबाहेर घेऊन गेले मारण्यासाठी. दगडमार करू लागले आणि तिथं घेऊन जाऊन ते स्तेफनावर दगड फेकायला लागले, दगडाने त्याला ठेचायला लागले, दगडाने मारायला लागले. आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे, आपले कपडे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली. शौल नावाच्या एका व्यक्तीच्या पायाजवळ ठेवले. या शौलाचा नंतर काय झाला? पौल. शौलाचा नंतर काय झाला? पौल. हा तोच पौल आहे. याच्या पायाजवळ सगळ्यांनी कपडे ठेवले आणि स्तेफनाला काय मारत होते? दगड. काय मारत होते? दगड. एक दगड नाही मारला, शेकडो दगड मारले. आपल्याला एक दगड लागला तर किती त्रास होतो? एक दगड जर लागला डोक्यात तर किती त्रास होतो? काही सुचत नाही आपल्याला काही वेळ, बरोबर आहे की नाही? स्तेफनाला दगडाने ठेचून मारत होता. मारणारा प्रत्येक व्यक्ती असा मारत होता की हा मेला पाहिजे. समजते का तुम्हाला? एखादा साप दिसला तर सापाला तुम्ही असा मारता का? असा असा हळूच. कसं मारता? जेवढी ताकद लावून मारताय तेवढं मारताय. तुमचा हेतू काय असतो? सापाला काय करायचंय? हा जिवंत राहिला नको, म्हणून जेवढी ताकद आहे तुमच्यामध्ये तेवढ्या ताकदीने तुम्ही दगड मारता त्या सापाला की तो मेला पाहिजे. समजते का? स्तेफनाला जेव्हा लोक दगड मारत होते ना, ते असे नव्हते फेकत, ते जोर लावून मारत होते, कारण त्यांना स्तेफनाला काय करायचं होतं? मारून टाकायचं. विचार करा किती भयानक परिस्थिती असेल. दगडाने ठेचून ठेचून मारत होते स्तेफनाला. स्तेफनावर दगड पडत होते आणि शौलाजवळ कपडे ठेवलेले होते. पुढे वाचा. ते दगडमार करत असताना स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, स्तेफनाने देवाची प्रार्थना केली. आता तुम्ही आणि मी जर या जागेवर असतो तर काय प्रार्थना केली असती? हे देवा मला वाचव. काय प्रार्थना केली असती? खरं सांगा, काय प्रार्थना केली असती? देवा ह्या परिस्थितीतून मला काय कर, वाचव. केली असती का नाही? स्वाभाविक आहे. आपला रस्त्याने जर ऍक्सिडेंट होणार असेल तर आपल्याला कोणाचं नाव आठवतं? देवाचं. जर एखाद्याला साप चावून गेला तर तुम्ही कोणाचं नाव घ्या? कारण काय? आपल्याला परमेश्वराकडून काय अपेक्षा आहे? देवाने आपल्याला काय करावं? वाचवावं. हालेलुया. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला, प्रार्थना काय करतो आपण? देवा याला तू उचलून घे, अशी प्रार्थना करतो का? मग काय प्रार्थना करतो? देवा याला काय कर, देवा मला काय कर बरं. हालेलुया. असा एक पण व्यक्ती नाही जो आजारी पडल्यावर ही प्रार्थना करेल की प्रभू बस झाला, आता मला उचलून घे तुझ्याजवळ ना. शेवटच्या क्षणापर्यंत प्रार्थना हीच राहते, देवा मला वाचव. काय प्रार्थना असते? काय प्रार्थना असते? वाचव. स्तेफनाने काय प्रार्थना करायला पाहिजे होती? त्याला दगडाने मारताय, ठेचत आहे, अंगातून रक्त निघत आहे आणि स्तेफन काय प्रार्थना करतो बघा. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला. आणि एवढंच नाही, मग त्याने गुडघे टेकले आणि मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको, हे पाप यांच्याकडे मोजू नको. हालेलुया. काय मागितलं स्तेफनाने? मला वाचव असं म्हटलं नाही स्तेफन, माझा बचाव कर असं म्हटला नाही. तर स्तेफन काय म्हटला? हे प्रभू, हे पाप यांच्याकडे मोजू नको, यांच्या पापाची काय कर, क्षमा. कारण हे काय करतात त्यांना कळत नाही. हालेलुया. स्तेफनाने स्वतःसाठी नाही मागितलं की देवा मला वाचव. स्तेफनाने यांच्यासाठी मागितलं जे त्याला दगड मारत होते. प्रभू मला नको वाचू, तू यांना वाचव. हालेलुया. कारण जर त्याने प्रार्थना केली नसती ना, एकेकाला देवाने धरून मारलं असतं. लक्षात घ्या, येशूच्या देवाच्या दासांचं जे रक्त पडतं ना भूमीवर, परमेश्वर त्या एक एक रक्ताच्या थेंबाचा हिशोब माणसाकडून घेतो. हे लक्षात घ्या. थोमा जो प्रभू येशूचा शिष्य होता, थोमा, तो भारत देशामध्ये आला आणि भारतामध्ये त्याने सुवार्ता गाजवली. आणि थोमा कुठे गेला माहिती का कोणाला? भारतामध्ये चेन्नई माहिती का तुम्हाला? तमिळनाड. चेन्नई जे शहर आहे त्या चेन्नई शहरामध्ये थोमाला मारण्यात आलं. तिथं आहे माउंट ऑफ थोमा, थोमास माउंट म्हणून एक डोंगर आहे चेन्नईला जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी थोमास माउंट हा जो डोंगर आहे, त्या डोंगरावर थोमाला भाल्याने मारलं गेलेलं आहे. भाला खोपसून मारलं गेलेलं आहे.
हा तोच थोमा होता ज्याने येशूच्या कुशीमध्ये हात घातला होता. मी जोपर्यंत हात लावणार नाही तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही की तूच प्रभू आहे. हालेलुया. याच खुशीमध्ये येशूला भाला खोपसला होता. तो थोमा येशूसाठी मेला. त्याने हसत हसत भाला सहन केला. आणि जेव्हा थोमाचं रक्त पुढे सांडलं चेन्नईमध्ये, पुढे सांडलं चेन्नईमध्ये. आज पूर्ण देशात आणि जगात असा एखादा जिल्हा आणि तालुका नसेल जिथं तुम्हाला मद्रासी लोक सेवा करताना दिसणार नाही. सगळीकडे ते सेवा करताना दिसतील. का बरं माहिती का तुम्हाला? कारण येशूच्या शिष्याचं रक्त सांडलेलं आहे त्या भूमीवर. ते हिशोब देत आहेत. काय करतायत? प्रभू हिशोब घेतोय त्यांच्याकडून. तुम्ही नोकरी करा, बिझनेस करा, काही करा, पण सेवा करावीच लागेल. हालेलुया. कारण माझ्या दासाने तिथं रक्त सांडलेलं आहे. त्यांच्या डोक्यावर थोमाच्या रक्ताचं ओझं आहे. म्हणून ते लोक जे आहेत ना संपूर्ण जगात सुवार्तेचं काम आज करत आहे. हालेलुया. कोणत्या पण संस्थेमध्ये जा, कुठेही जा, तुम्हाला एक तरी व्यक्ती जो साऊथ इंडियन जो आहे ना तमिळनाडूमधला तुम्हाला आढळेल. कारण माहिती का? त्या राज्यावर थोमाच्या रक्ताचं ओझं आणि कर्ज आहे. हालेलुया. जेव्हा देवाच्या दासाचं रक्त सांडलं जातं ना माझा प्रभू हिशोब घेतो. आणि हे थोमा हे स्टेफनाला माहिती होतं. स्टेफनाला माहिती होतं जर मी यांना क्षमा केली नाही तर आज प्रभू माझ्या रक्ताचा हिशोब या सगळ्यांकडून घेईल आणि कदाचित या सगळ्यांचा नाश सुद्धा होऊ शकतो. म्हणून स्टेफनाने मरता मरता स्वतःसाठी नाही मागितलं, त्याने त्यांच्यासाठी मागितलं. स्टेफन काय म्हणतो? हे बाबा, हे पाप यांच्या बाजूला मोजू नको, यांच्या पापांची क्षमा कर. आणि प्रभूने दया केली आणि त्या शौलाला त्यांनी निवडलं आणि त्याचा काय बनला? पौल. हालेलुया. जर स्टेफनाने ही प्रार्थना केली नसती मी 100% सांगतो प्रभूने शौलाला निवडलं नसतं. कारण ते रक्ताचं कर्ज त्याच्यावरच राहिलं असतं. पण स्टेफनाने प्रार्थना केली, हे प्रभू हे पाप यांच्या बाजूने मोजू नको. मागितलं त्याने स्वतःच्या नाशासाठी नाही मागितलं, त्याने त्यांच्या उद्धारासाठी मागितलं. प्रभू तू यांचा उद्धार कर. हालेलुया. मी मेलो तरी चालेल कारण मी तुझ्याचकडे येणार आहे. हालेलुया. पण हे जर पापामध्ये मेले तर हे नरकामध्ये जातील. म्हणून त्याने मागितलं त्या लोकांसाठी जे पापामध्ये. हालेलुया. स्वतःसाठी मागणं सोडा, आता वेळ आली आहे इतरांसाठी मागण्याची. हालेलुया. आपल्या गावासाठी मागा, आपल्या समाजासाठी मागा, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या देशासाठी मागा, आपल्या शेजाऱ्यांसाठी मागा, आपल्या नातेवाईकांसाठी मागा. प्रिया जे नाशाकडे चाललेले आहे मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. हालेलुया. प्रभूची अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही योग्य रीतीने मागा. आतापर्यंत आपण स्वतःच्या जीवासाठी आणि स्वतःच्या शरीरासाठी मागतो, पण आज वेळ आलेली आहे की तुम्ही इतरांसाठी मागा. हालेलुया. आज आपली प्रार्थना बदला. आज मागा त्या लोकांसाठी जे नाशाकडे चाललेले आहे. आज मागा त्या लोकांसाठी ज्यांचा तुमचा काही संबंध नाही, जे तुमचे नातेवाईक पण नाहीये, ज्यांना तुम्ही ओळखत पण नाही, ज्यांना फक्त तुम्ही दुरून पाहतात की हा दारोडे आहे, ज्यांना तुम्ही म्हणतात की हा व्यभिचारी आहे, ज्यांना तुम्ही म्हणतात की हा चोर आहे, ज्यांना तुम्ही म्हणता हा खुनी आहे. बस तुम्ही एवढंच जाणता की तो पापी आहे. आज मागा त्याच्यासाठी. बघा परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो का नाही. योग्य रीतीने मागा. परमेश्वर तुमची प्रार्थना. आज प्रभू कान लावून बसला आहे. कोणीतरी मागेल त्या पापी लोकांसाठी मी प्रार्थना आहे. आज गरज आहे परमेश्वरला अशा लोकांची की तुम्ही योग्य रीतीने मागा. आज प्रभूची अपेक्षा आहे या उपवास प्रार्थनेमध्ये तुम्ही मागा त्या लोकांसाठी जे नाशाकडे चाललेले आहे, जे पापामध्ये आहे. आपल्या गावातले लोक, आपल्या समाजातले लोक, आपल्या परिसरातले लोक जे देवाला ओळखत नाही आज ते नाशाकडे चाललेले आहे. काय देव तुमच्याकडून हिशोब नाही घेणार की तुम्ही सुवार्ता दिली का, तुम्ही प्रार्थना केली का, तुम्ही मध्यस्थी केली का? अहो अब्रामाला जेव्हा कळलं की लोट त्या सदोम आणि गमोराचा नाश होणार आहे, अब्रामाने मागितलं, स्वतःसाठी नाही मागितलं, फक्त लोटासाठी नाही मागितलं. अब्राम म्हणतो प्रभू जर त्या ठिकाणी 50 विश्वास असतील तरी तू नाश करशील का? हालेलुया. फक्त लोट आणि तिच्या परिवारासाठी अब्राम मागत नव्हता, मध्यस्थी करत नव्हता. अब्रामाची अपेक्षा होती सगळ्यांचा बचाव व्हावा. हालेलुया. हा शेवटी 5-10 लोकांपर्यंत येऊन गेला अब्राम, कमी करत करत करत. कारण त्याला अपेक्षा होती की देवाने त्या नगराचा नाश करायला नको. स्वतःसाठी नाही मागत होता अब्राम त्या सदोम आणि गमोरासाठी मागत होता. हालेलुया. शेवटी देवाने ऐकलं, नाहीतर लोटाचा पण नाश झाला असता. पण अब्रामाच्या प्रार्थनेमुळे जे विश्वासू होते, निवडलेले होते, परमेश्वराने दूत पाठवून त्या लोटाला म्हटलं निघ लवकर या नगरातून बाहेर जा, पळत जा त्या डोंगराकडे. जोपर्यंत तू जात नाही मला काहीच करता येणार नाही. कारण तुझ्यासाठी कोणी मध्यस्थी केलेली आहे? अब्रामाने. हालेलुया. अब्रामाने मागितलेलं आहे तुझ्यासाठी. मी नाही काय करू शकत जोपर्यंत तू या नगरामध्ये आहे.
देवाची अपेक्षा आहे तुम्ही मध्यस्थी करा. देवाची अपेक्षा आहे तुम्ही इतरांसाठी रडा, इतरांसाठी प्रार्थना करा, इतरांसाठी मागा की परमेश्वर तुमच्याकडून आता बस झालं स्वतःसाठी मागणं आणि प्रार्थना करणं. खूप मागितलं गेलं आपल्याला स्वतःसाठी, प्रभू मला हे दे, खूप दिलंय प्रभूने, बस झालं. आता मागा इतरांसाठी, मागा तुमच्या नातेवाईकांसाठी जे देवाला ओळखत, तुमच्या गावासाठी प्रार्थना करा जे परमेश्वराला ओळखत. आज ती गरज आहे का परमेश्वर तुमच्याकडून हिशोब घेईल, लक्षात घ्या. कारण तुम्ही योग्य रीतीने मागत नाही. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन म्हणतं मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. प्रियांनो, निस्वार्थपणे मागा, कसली अपेक्षा न करता मागा, परमेश्वर त्याचा मोबदला तुम्हाला पण देईल. एका व्यक्तीला जो नाशामधून ओढून बाहेर काढतो ना, त्याचं प्रतिफळ फार मोठं आहे. हालेलुया. समजतंय का तुम्हाला? एक व्यक्ती जर पापामध्ये मरत असेल, तुम्ही एकाच व्यक्तीला जरी तिथून काढलं, ओढून बाहेर प्रभूकडे आणलं ना, तरी मी तुम्हाला सांगतो खूप मोठं प्रतिफळ आहे स्वर्गामध्ये, खूप मोठं. रिकाम्या हाताने तिथं तोंड घेऊन जाऊ नका स्वर्गात. हा प्रभू मी आलो. प्रभू म्हणजे काय केलं स्वर्गात? जगात असताना काय केलं? एक आत्मा तरी आणला का देवाच्या राज्यात? कधी कोणासाठी प्रार्थना केली? कधी कोणासाठी रडला? कधी कोणासाठी मध्यस्थी केली? कधी कोणासाठी त्या ठिकाणी विनवणी केली? कधी कोणासाठी मागितलं? तुझं आतापर्यंत स्वतःसाठीच मागत आला, दुसरं काही तू मागितलंच नाही. परमेश्वरासमोर उभं राहून तोंड दाखवण्याची हिंमत जर तुम्हाला पाहिजे असेल तर आजपासून प्रार्थना बदला आणि इतरांसाठी मागा. हालेलुया. जेणेकरून देवाला जेव्हा तोंड दाखवाल ना, तुम्ही म्हणू शकता प्रभू मी प्रार्थना केली बरं का याच्यासाठी. हालेलुया. मी प्रार्थना केली बरं का माझ्या शेजाऱ्यासाठी, माझ्या गावासाठी, माझ्या समाजासाठी आम्ही प्रार्थना केली आणि प्रभू आज तू तिथं कार्य केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. मागून तर बघा, आमचा परमेश्वर देणारा परमेश्वर आहे. प्रभू म्हणतो मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. योग्य रीतीने मागा. आता तुम्हाला कळलेले काय मागायचं. आजपासून खायचं प्यायचं मागू नका, कारण त्याचा बंदोबस्त अगोदरच झालेला आहे. कपडे कसे घालायचे, काय घालायचे हे मागू नका, देवाने ते अगोदरच तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. ज्याने शरीर निर्माण केलं त्याने काळजी घेतली की याच्यावर काय घालायचंय. आदाम आणि हवा पापात पडले, त्यांना कळलं की आम्ही नग्न आहोत, तर परमेश्वराने वस्त्र घातले त्यांना, त्याचं पानं लावून फिरत होते. आदाम आणि हवा काय लावून फिरत होते? त्यांची तेवढी अक्कल होती. काय लावून फिरत होते? कसली पानं? अंजिराची पानं लावून फिरत होते आदाम आणि हवा. आता मला सांगा, सकाळी पानं तोडले, संध्याकाळपर्यंत काय होतात? काय होतात? हिरवेच राहतात का? ओलेच राहतात का? सुकून जातात ना. आदाम आणि हवाला तेवढी अक्कल होती का? सकाळी पानं तुम्ही लावून घेतले, तुमची नग्नता झाकली, अरे पण संध्याकाळपर्यंत ऊन वाऱ्यामध्ये ते बाकी उडून पण जातील, बाकी सुकून पण जातील, परत तुम्ही तसेच होऊन जाल उघडे. बरोबर आहे की नाही? परमेश्वराने काय केलं? जेव्हा परमेश्वराने पाहिलं की हे पापात पडले, हे नग्न आहेत, प्रभूने काय केलं? त्यांना कसली वस्त्र घातली? उत्पत्तीच्या पुस्तकात कसली वस्त्र घातली? चामड्याची. कसली? कातड्याची वस्त्र घातली प्रभूने त्यांना. बायबलमध्ये वाचा, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये प्रभूने त्यांची नग्नता झाकली. प्रभूने त्यांना चामड्याची वस्त्र, कशापासून? चामडं कशापासून बनतं? कशापासून? एखाद्या जनावराच्या कातडीपासून. हालेलुया. याचा अर्थ त्यांना चामड्याची वस्त्र घालण्यासाठी कोणत्या तरी जनावराला मारलं माझ्या प्रभूने, रक्त सांडलं, त्याचं चामडं काढलं आणि त्याची वस्त्र यांना घातली, तेव्हा यांची नग्नता झाकली गेली. चामडं लवकर खराब होत नाही, ते वस्त्र टिकले, त्याच्याने त्यांची नग्नता झाकली गेली. हालेलुया, हालेलुया. सर्व काळासाठी प्रभूने, बघा पहिले कपडे सुद्धा माणसाला कोणी दिले? कोणी दिले? देवाने. कशाला टेन्शन घेतात काय घालायचं आणि काय खायचं काय खायचं. देवाला तुमच्यापेक्षा जास्त काळजी आहे. परमेश्वराला ठाऊक आहे तुम्हाला कसली गरज आहे. इस्रायल लोक 40 वर्ष फिरत होते रानामध्ये. किती वर्ष? बायबल सांगते त्यांचे कपडे फाटले नाही. टेलर होता का तिथं 40 वर्ष? टेलरचं दुकान होतं? नाही. ते कुठं होते? जंगलामध्ये फिरत होते 40 वर्ष. त्यांचे कपडे अंगातच वाढत होते. हालेलुया. 40 वर्ष. जो मुलगा 20 वर्षाचा होता, सॉरी, जो मुलगा 10 वर्षाचा होता, आता 10 वर्षाचा मुलगा एवढा असेल, बरोबर आहे ना? तो जेव्हा 20 वर्षाचा झाला तर त्याची उंची वाढली, त्याचे कपडे पण वाढत होते त्याच्यासोबत. हालेलुया. टेलर होता का तिथं? नाही. मग कपडे कसे काय भेटले? कारण त्यांच्या शरीराप्रमाणे कपडे सुद्धा वाढत होते. हालेलुया. कारण परमेश्वर त्यांची काळजी घेतो.
त्यांचे कपडे फाटले नाही, त्यांचे जोडे त्या ठिकाणी खराब झाले नाही, ते तसेच्या तसेच. हालेलुया. कारण देवाने त्यांच्या वस्त्राची काळजी घेतली, परमेश्वराने त्यांच्या शरीराची काळजी घेतली. त्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने त्यांना पुरवल्या. देव तुम्हाला नाही पुरवणार का? आता देवाचं सामर्थ्य कमी झालेलं आहे का? नाही. परमेश्वर काही तुमचा खिशातला मोबाईल नाही त्याची चार्जिंग कमी होऊन जाईल असं समजतंय का? हा, माझा परमेश्वर जसा होता तसाच आहे आणि सर्व काळ तसा असणार आहे. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं परमेश्वर काल आज आणि युगानुयुग सारखा परमेश्वर आहे. त्याचं सामर्थ्य कधी बदलत नाही. लक्षात घ्या, तोच तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. काही मागू नका देवाकडे स्वतःसाठी, सगळं परमेश्वर देईल तुम्हाला, सर्व देईल. फक्त तुम्ही त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी इतरांसाठी प्रार्थना करा. देवाच्या राज्यामध्ये लोक आणण्यासाठी प्रार्थना करा. नाशामध्ये चाललेल्या लोकांसाठी प्रार्थना करा. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकेल आणि परमेश्वर तुम्हाला उत्तर देईल. डोळे जातो आपण प्रार्थना करायचं. थँक्यू जीसस. माझ्या देवा, तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आज आमच्याशी बोललेला आहे. तुझं वचन सांगतं मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. हो प्रभू, आजपासून आम्ही मागावं परमेश्वर पिता, स्वतःसाठी नाही पण इतरांसाठी, आमच्या मंडळीसाठी, आमच्या गावासाठी, आमच्या समाजासाठी, आमच्या नातेवाईकांसाठी. हो प्रभू, एवढंच नाही, आमच्या परिसरासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी, आमच्या देशासाठी आम्ही मागावं दे बाप्पा. जे नाशाकडे चाललेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही मागावं प्रभू. असं पिता, आज आमची प्रार्थना बदल. आजपासून आम्ही स्वतःसाठी नाही मागणार, आम्ही इतरांसाठी मागू, अशी प्रार्थना करण्यासाठी आम्हाला सहाय्य करा. धन्यवाद. तुझी स्तुती असो. एक छोटंसं कोरस गाऊ आणि त्यानंतर आपण प्रार्थना करू. हालेलुया. बचाले मेरे लोग, बचाले मेरे लोग, बचाले मेरे लोग, बचाले No.